मुंबईमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घट होतीये। 7 प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा हा आता केवळ 12% असल्याचं देखील बघायला मिळतंय। शिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमधील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नाही अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे। 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आपण। अप्पर वैतरणामध्ये 6.37%, मोडक सागरमध्ये 31.18%, तर तानसामध्ये 12.32% इतकंच पाणी आहे। त्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट आहे। मध्य वैतरणामध्ये 14.2% आणि भातसामध्ये 10.52% इतकं पाणी आहे। बिहारमध्ये 31.20%, तर तुळशीमध्ये 12.89% इतकं पाणी आहे। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट निश्चितच ओढवण्याची ही चिन्ह आहे, कारण पाणीसाठा जो आहे तो अगदी कमी झालेला आहे। 20%पेक्षाही कमी पाणीसाठा अनेक धरणांमध्ये आहे, तर काही धरणांमध्ये तर 10%पेक्षाही कमी पाणीसाठा आहे।